आज घरी आल्यावर ठरवलं होतं की मस्त जेवायला बनवेल, पण शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. नमस्कार मंडळी. तर घरी आल्याबरोबर अगोदर एवढा कंटाळा आला होता की असं वाटत होतं आता मस्त झोपीत जावं, पण भूक खूप लागली होती. त्यामुळे मग अगोदर आंघोळ करून घेतली, कारण गरमी खूपच जास्त होत होती. म्हणून मी आता सध्या 2-2 टाइम आंघोळ करते. त्यानंतर मग अगोदर देवपूजा करून घेतली आणि नंतर मग चहा बनवला. कंटाळा खूप आला होता, झोपायचं पण नव्हतं, म्हणून अगोदर चहा बिस्किट खाऊन घेतलं आणि मस्त गॅलरीमध्ये बसून एन्जॉय केला. गॅलरीमध्ये बसण्याचं दुसरं एक कारण म्हणजे इथून मस्त मला विमान जाताना दिसतात आणि मला विमान जाताना पाहायला खूप जास्त आवडतं. त्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा होता, भाजी चपाती, पण मला कंटाळा एवढा जास्त आला होता की शेवटी खिचडीनेच मला सर्व काही भागवावं लागलं. मग मस्त अशी खिचडी बनवली. आज काही खिचडीमध्ये टोमॅटो नव्हताच, म्हणून मग तशीच बनवली. आणि आज तांदूळ सुद्धा संपले, कारण मी कंटिन्यू 4-5 दिवस झालं वरण भात खिचडी हेच चालू आहे. त्यामुळे नंतर मग किचन ओटा वगैरे साफ करून घेतला, भांडे पण लगेच घासून घेतले. आणि आज हे एक मिशोचं पार्सल आलं होतं, तर ते मस्त लावलं. याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. नंतर मग खिचडी पण तोपर्यंत शिजली होती, तर जेवायला घेतलं. मस्त बसून जेवण वगैरे केलं. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होती की आमला पावडर सकाळी घ्यायचा असतो उपाशी पोटी, पण मी काही सध्या सकाळी लवकर उठत नाहीये, त्यामुळे मी हे संध्याकाळीच घेतेय. तर चला भेटूया मग उद्याच्या व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.